आता व्हिडिओची सुरुवात झाल्यानंतर लक्षात आलंच असेल की इथं पाहिल्यानंतर तुमच्या की आजची आपली स्पेशल रेसिपी काय आहे। 1 पॉट व्हेज पुलाव बनवणार आहे आपण। पुलाव म्हणा किंवा बिर्याणी म्हणलं तरी काही हरकत नाही। याच्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल आपण वापरणार आहे। जेवढ्या आपल्याकडे अवेलेबल असतात, शक्य असतात त्या सगळ्या व्हेजिटेबल्स वापरून आपण इथं मस्त असा पुलाव बनवणार आहे। अगदी मस्त सुटसुटीत सोबतच झणझणीत। याच्याबरोबर आपल्याला कोणत्याही भाजीची गरज लागणार नाही। जेव्हा कधी आपल्याला सगळं जेवण बनवायचा कंटाळा येतो, भाजी, चपाती, आमटी, भात, त्यावेळेस तुम्ही चॉईस म्हणून अशा पद्धतीचा हा व्हेज पुलाव बनवून खाऊ शकता। म्हणजे काहीतरी वेगळंही होतं आणि सोबतच आपल्याला एकच रेसिपी बनवायला लागते, जास्त काही बनवावं लागत नाही। याच्यामध्येच पनीरही वापरलेलं आहे आणि सगळ्या भाज्यामध्ये मी बटाटा, वाटाणा, फ्लॉवर अशा भाज्या सगळ्या वापरून हा मस्त पुलाव बनवलेला आहे। आता ड्रायफ्रुट्स मध्ये काजू फक्त वापरलेत, तेही फक्त ऑप्शनल आहे। तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही वापरू शकता। आता हा पुलाव बनवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तांदूळ कोणता वापरायचा। जो बिर्याणी राईस असतो ना, आपण बिर्याणीसाठी वापरतो तोच इथं वापरायचा आहे। इथं मी 2 वाट्या घेतलेल्या आहे। वाटेच्या मदतीने मी इथं मोजून दाखवत आहे। आता जेवढं पाणी आपल्याला वापरायचं आहे त्याच्यानुसार मोजून घेतलेलं आहे मी इथं। 2 वाट्या तांदूळ आपल्याला स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा। म्हणजे असं जास्तही अगदी चोळत बसायचं नाही, हलक्या हाताने असं मिक्स करत धुवून घ्यायचं 4 वेळा। आता मी इथं पहिल्यांदा इथं धुवून दाखवत आहे। असं मस्त पांढरशुभ्र पाणी निघालेलं आहे आणि लास्टला अशा पद्धतीने इथं भिजत ठेवलेलं आहे। आपली बाकीची सगळी तयारी होईपर्यंत तांदूळ भिजतो। इथं भाज्या घेतलेल्या आहेत मी। बटाटा घेतलेला आहे 1 बटाटा, पनीर 100 ग्रॅम, इथं फ्लॉवर 100 ग्रॅम, वाटाणाही 100 ग्रॅम घेतलेला आहे आणि गाजरही 100 ग्रॅमच घेतलेला आहे। साधारण 1 मोठं गाजर इथं घेतलेलं आहे। आता आपल्याला इथं वाटण बनवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं कोथिंबीरीचे देठ वापरत आहे मी। तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही पानं वापरू शकता। पुदिना घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचा 2 तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे, म्हणजे 1 मोठा तुकडा घेतला तरी चालेल। आता हे सगळे जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। रेसिपीला म्हणजेच पुलाव जो बनवणार आहे आपण त्याचा सगळा फ्लेवर ह्या वाटणमध्येच आहे। म्हणजे याच्यामध्ये पुदिना, आपण हिरवी मिरची, लसूण आणि जे आलं वगैरे वापरलेलं आहे, कोथिंबीरीचे देठ, त्याचा सगळा फ्लेवर मस्त असा लागणार आहे पुलावमध्ये। म्हणून हे आपल्याला वाटण महत्त्वाचं आहे, हे वापरायचंच कंपल्सरी। तर 2 टोमॅटो 2 कांदे आपण वापरणार आहे। पहिल्यांदा तर कुकर गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये इथं दाखवलेलं आहे तेलाचं किती प्रमाण मी टाकलेलं आहे। 1 वाटीभर तेल घेतलेलं आहे, त्याच्यातील अर्धी वाटी तेल मी इथं वापरलेलं आहे। त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे। तर तुमच्याकडे जे अवेलेबल असतात खडे मसाल्यांमध्ये ते तुम्ही इथं वापरू शकता। आणि मेन म्हणजे याच्यामध्ये चक्री फूल वापरायचं, जे पुलावमध्ये किंवा बिर्याणीमध्ये वापरलं जातं। त्याचा एक वेगळा फ्लेवर असतो आणि वास येतो, मस्त असं सुगंध येतो त्याचा, म्हणून ते कंपल्सरी वापरायचंच। आता इथं वेलदोडेही मी 4 घेतलेले आहेत, तमालपत्र वगैरे घेतलेलं आहे। तर हे सगळं तेलामध्ये पहिल्यांदा टाकून घेतलं आणि नंतर जे कांदे 2 घेतलेले होते ते असे उभे चिरून घेतलेले आहेत। उभे चिरून घ्यायचे म्हणजे जेणेकरून एक पुलावला वेगळा लुक येतो किंवा बिर्याणी सारखं वाटतं म्हणून। आणि मूठ भरून काजू घेतलेले आहेत, ऑप्शनल आहे, तुम्ही कंपल्सरी असं काही नाही। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही वापरू शकता, नाहीतर स्किपही करू शकता। कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये काजू टाकून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये काजू अगदी मस्त खरपूस भाजले जातात। आणि नंतर कांदा लालसर भाजला की त्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या, त्या भाज्या त्याच्यामध्ये ऍड करायच्या। पहिल्यांदा तर फ्लॉवर आणि जो बटाटा आहे ना तो आपल्याला तेलामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। फ्लॉवरचा थोडासा वास येतो, तो तेलामध्ये फ्राय केल्यानंतर त्याचा वास अजिबात येत नाही। म्हणून तर पहिल्यांदा भाज्यांमध्ये फ्लॉवर आणि बटाटा फ्राय करून घ्यायचा। तो थोडासा असा भाजल्यासारखा झाला की नंतर त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या भाज्या आहेत, म्हणजे गाजर आहे ते गाजर टाकून घ्यायचं। गाजरही आपण तेलामध्येच फ्राय करून घ्यायचं। गाजर, वाटाणा हे सगळं आहे ते भाज्यांमधलं, ते आपल्याला तेलामध्ये थोडंसं असं भाजल्यासारखं करून घ्यायचं, भाजून घ्यायचं। आणि पनीर आहे ते अजिबात पहिल्यांदा ऍड करायचं नाही, सगळ्यात लास्टला पनीर ऍड करायचं, नाहीतर ते पनीरचा पूर्ण चुरा होईल आणि ते पनीर दिसणारच नाही कुठं पुलावमध्ये। म्हणून सगळ्यात लास्टला पनीर ऍड करून घ्यायचं। आता पहिल्यांदा तर ह्या सगळ्या भाज्या थोडंसं फ्राय करून आपण घ्यायच्या तेलामध्ये। तर तेलामध्ये भाजल्या की वेगळ्या आपल्याला फ्राय कराव्या लागत नाहीत, म्हणून इथं आपण ज्याच्यामध्ये कांदा भाजलेला आहे तेलामध्ये त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या भाजून घेणार आहे। नंतर याच्यामध्ये जे टोमॅटो आहेत ते असे मस्त लालसर असलेले टोमॅटो घ्यायचे। थोडेसे मोठे मोठे काप केले तरी चालतात टोमॅटोचे पुलावमध्ये वरती दिसण्यासाठी, म्हणून इथं मी मोठे काप करून घेतलेले आहेत। आणि टोमॅटोही या भाज्यांसोबत भाजून घ्यायचा।
आता टोमॅटो भाजत असताना याच्यामध्ये मीठ ॲड करून घेतलेलं आहे मी, टोमॅटो पटकन भाजावा म्हणून, आणि सोबतच ज्या भाज्या आहेत त्यालाही मिठाचं टेस्ट लागावी म्हणून याच्यामध्ये मीठ ॲड करून घेतलेलं आहे। आता या भाज्या भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं की नाही मसाल्याचं, म्हणजे कोथिंबीरीचं वगैरे, ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि ते वाटणाचं जे पाणी आहे ना ते थोडंसं आटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं। हाय फ्लेमवरती तुम्ही जर थोडंसं हे भाजून घेतलं तर आणखीनच छान, म्हणजे ते पाण्याचं जे प्रमाण असतं ते कमी झाल्यामुळे मसाल्यांचा एक वेगळाच त्याच्यामध्ये वास येतो आणि छान लागतं कोणताही पदार्थ। म्हणून मसाल्यांमधलं पाणी कमी होईपर्यंत ते मसाले थोडे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। नंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि इथं 1 चमचा जी धने पावडर असते ना ती वापरत आहे आपण। आता धने पावडर वापरल्यामुळे पुलावला रंग छान येणार आहे, वेगळा रंग, अगदी पांढरा शुभ्र असा रंग येत नाही, मस्त असा रंग येतो, म्हणून इथं धने पावडर वापरलेली आहे आणि त्याचा वासही छान येतो। आता एकीकडे मी फ्राय पॅनमध्ये पनीर फ्राय करून घेत आहे। आता याच्यामध्येच आधी फ्राय करायला हवं होतं, परंतु ते माझ्या लक्षात आलं नाही किंवा गडबडीत ते विसरले। नंतर मी बाजूला छोट्याशा फ्राय पॅनमध्ये ते जे राहिलेलं तेल होतं वाटीमधलं त्याच्यात त्या तेलामध्येच फ्राय करून घेत आहे। आता इथं आपण भाज्या सगळ्या भाजून झालेल्या आहेत, मसाल्यांसोबतही भाजून झालेल्या आहेत। नंतर याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे। आता थंड पाणीच मी याच्यामध्ये वापरत आहे। जेवढं तांदूळ घेतलेले आहेत ना त्याच्या डब्बल आपल्याला इथं पाणी ॲड करायचं। आता आपण इथं थोडंसं मऊ भात बनवत आहे पुलाव, म्हणून इथं मी डब्बल पाणी ॲड करत आहे। ज्यावेळेस आपल्याला एकदम ड्राय असं सुटसुटीत बनवायचं असतो ना त्यावेळेस थोडं पाणी कमी वापरायचं, साधारणतः 1 वाटीला 1.5 वाटी एवढंच पाणी घ्यायचं। आता इथं मी 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे। आता जो धुतलेला तांदूळ आहे ना तो नितळत ठेवलेला मी, साधारणतः ह्या सगळं पाणी उकळेपर्यंत, जे आपण पाणी घातलेलं होतं की नाही भाज्यांमध्ये ते पाणी उकळेपर्यंत मी तांदूळ नितळत ठेवलेला। नंतर पाणी उकळल्यानंतर ॲड केलेला आहे तांदूळ याच्यामध्ये, आणि जे फ्राय केलेलं पनीर आहे ना ते सगळ्यात लास्टला तांदूळ ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता हे सगळं अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जो तांदूळ आहे तो तुटला नाही पाहिजे, अजिबात खराब झाला नाही पाहिजे, म्हणून इथं आपण चमच्याने अगदी हलक्या हाताने हे सगळ्या भाज्या तांदळाबरोबर मिक्स करून घ्यायच्या आणि पनीरही मिक्स करून घ्यायचं। कुकरचं झाकण लावून गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, हाय फ्लेम अजिबात करायची नाही, मीडियम गॅसच्या फ्लेमवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट हा भात शिजून होतो। ऑलरेडी आपण तांदूळ भिजवूनच ठेवलेला होता, त्यामुळे इथं आपल्याला जास्त शिट्ट्याही कराव्या लागत नाहीत आणि भाज्या 2 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट कुक होतात। आणि थंड झाल्यानंतर असं झाकण उघडून बघितल्यानंतर वास आला की परफेक्ट असा पुलाव बनून तयार झालेला आहे, हे कळतंच, नाकालाही कळतं आणि डोळ्यांनाही कळतं। अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका।